नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरे आहेत ना? बरेच दिवसांना व्हिडिओ शूट करत आहे आणि आता पावसाचा दिवस आहे आणि आम्ही आज चाललो आहे गगनबावड्याला फिरायला आणि हॉस्टेलवरनं पण माझा मुलगा आला आहे. म्हटलं आज सुट्टी आहे, रविवार आहे, तर म्हटलं चला फिरायला जाऊया. आणि दिराचा मुलगा पण आला आहे, दोघं आलेत ते. माझा मुलगा राहतो नंदुरबारला हॉस्टेलला. मग सगळे रेडी झाले आता. चला तर निघूया मग. दीदी चल, कुलूप कुलूप घे. मोबाईल वगैरे घेतो. लाईट वगैरे सगळे बंद केले आणि नाश्ता वगैरे पण झालाय आमचा. आता वाजले 10:30. चला आता निघूया. फॅन बंद करते. चला दीदी कुलूप लावा. पावसाचं वातावरण झालंय. हे बघा, वातावरण सगळं पावसाचं झालं आहे बघा. हा आहे माझा दिराचा मुलगा, हा हर्षित. ही आहे दीदी. चला चला. आयु येतेस काय? फिरायला येते नाही? शेजारची मुलगी आहे. चला आता जाऊया. आता आम्ही अणदूर डॅमवर पोचलो आहे. इकडनं आलोय अणदूर डॅमचं. इकडं गगनबावड्याला सरळ न जाता इकडं आलोय शॉर्टकट. आणि इथं डॅम आहे बघा.
आता गगनबावड्याला जाता जाता आहे ना आणि मस्त वातावरण झालंय. पाऊस ऊन असं असलं की वातावरण खूप छान दिसतं. आणि एकदम दरी आहे बघा इथं, तुम्हाला दाखवते मी. हे बघा आता इथं मस्त वातावरण दिसतं. एकदम डोंगर आहे, खाली एकदम दरी आहे आणि इथनं दिसतंय बघा डॅम. मोबाईल फिरवायचा नाही, तसंच ठेव. ते तिथे दिसतं एकदम लांब. ओके. आणि यांचं फोटोशूट चालू आहे चालेल. अनिकेतचं. आणि डोंगर बघा किती हिरवगार. बस पप्पा, आता दिसतंय का तुम्हाला कुंभी डॅम? तुम्ही इथे या. रस्त्याला जायचं आणि खाली एकदम दरी आहे. आलो आहे कुंभी डॅमला, पोचलो आहे. आणि इकडं बघा मस्त हिरवागार दिसतंय, शेती आहे बघा पूर्ण. जिथं बघेल तिथं ऊसाची शेती आहे इथं. कुंभी डॅमला पोचलोय आता. आणि इकडं बघा डोंगरावर किती धुक्क आहे. डोंगराचा खाली फार्म हाऊस आहे इथं. मस्त व्ह्यू दिसते. फार्म हाऊस आहे इथं. आणि इकडं आहे कुंभी डॅम. मस्त दिसतंय इथं डॅम. आता पाऊस नसल्यामुळे एकदम पाणी खाली गेले. पावसाळ्यात खूप भरून जातं, इथपर्यंत भरून जातं डॅम पावसाळ्यात. अजून सुरुवात झाली नाही पावसाळ्यात. जास्त पाऊस चालू झाला की नाही मग हे सगळं भरून जातं कुंभी डॅम.
काय रे? एक काम करा, हे कुठं? जाड विंगर थोडा दुसरं आहे का? करून देतो. ओके, एक्स्ट्रा स्पीकर लावतो दुसरं टॉयलेट रूम हॉटेल आहे? वगैरे. हा वरचा बाजू कुठलं तुमचा हॉटेल आहे? आणि स्वतःचं. ठीक आहे, या तुमच्या. हा आमचं आता जेवण वगैरे झालं आता जस्ट. आता निघालोय पुढं आणि हॉटेल इथं आहे बघा. हॉटेलचं नाव काय? स्वरांजली. हॉटेलचं नाव स्वरांजली. पोट भरून जेवले ना पोरांना? हा चला आता पुढं. इकडे दे. दाखवतो की रेस्ट हाऊस आहे. वेगळं आहे. काय झालं रे? तुम्ही सांगितले का? थोडंसं लावून टाक हे चालत. चला उतरा. ट्रायपॉड घेतले का तू? मोबाईल घेतला? काकींचा मोबाईल तर राहू दे ना. हे आहे गगनबावडा रेस्ट हाऊस. ही झाडं बघा, फणसाची झाडं. फणस लागलेत भरपूर. हे बघा फणस लागलेत, भरपूर लागलेत फणस. चला आतमध्ये जाऊया. मला शिकवून का कसं बोलायचं? मम्मी मला लॉगिन करून टाक. आत दाखवते मी तुम्हाला कसं आहे. गाडी लावली इथं. आतमध्ये अंधार दिसणारा लाईट आहे का? इकडनं आहे एंट्री. रेस्ट हाऊस हे बघा, आतमध्ये मस्त आहे. आरसा आहे, सोफा सेट. इकडे आहे बाथरूम. आणि आता पावसाळा चालू झाला आहे. खूप पाऊस असतो गगनबावड्याला. आता पुढच्या आठवड्यात 2-3 दिवस सुट्टी आहे.
तुम्हाला कुठं फिरायला जायचं तिथं फिरून या, जास्त पावसाळा लागायचा आधी. नंतर ना कोणाचं ऑफिस असते, पोरांचं शाळा चालू झाली की मग कुठं फिरायला होत नाही. त्याआधी फिरून घ्या. तुम्ही पण या इकडं गगनबावळाला विजिट करा, खूप छान आहे बघण्यासारखं. खूप मोठं आहे, बाहेरनं असं दिसते. आतमध्ये झाडं बिळं लावले सगळे. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो इकडं. हा इकडं आहे गगनगिरी ला जायला रस्ता आहे. वरती गडावर नाही जाणार. आणि इथे एक पॉईंट आहे, तिथं थांबलोय जरा. रेस्ट हाऊसला जाऊन आलो, तिथं फ्रेश वगैरे झालो. 10-15 मिनटं बसलो जरा आणि आलो इकडं. पण सगळीकडं धुकं खूप धुकं आहे बाबा, दिसत नाही आहे खाली काय. एवढ्या जवळ येऊन आम्ही गडावर जाणार नाही. टाईम पण झाला आहे, आता 4 वाजायला आले. वर जायला आणि यायला, खाली यायला खूप वेळ होऊन गेला मला. वरती जाणार नाही, त्यांचं फोटोशूट चालू आहे पाठीमागं. इथं पण मस्त केलं आहे बसायला. बघा लाकडाचं. लाकडाचं केलं आहे मस्त बसायला. वरती चढायला गेलो तर लय थकून जाणार. आता इथून जरासं पुढं जाऊया. इथं गडावर वर नाही जाणार आहे, खाली पायथ्याशी थोडंसं बघूया. पुढे जाऊया. इकडं खाली आहे ना, घाट आहे पण दिसत नाही. एकदम धुका आहे बघा, पांढरं. इकडे बघा गाड्या लावल्या खाली. गर्दी आहे बघा आज. अरे मेरा जॅकेट फुट रहा है. तिथं बसणार आहे का तू? उतरा की खाली. दादा सरक. किती एवढ्यात गाडी. पाऊस नाही पडला तर बरं आहे ना का, नाही तर आपल्याला फिरायला पण भेटलं नसतं. आता हा कुठला पॉइंट आहे? इथं खाली उतरायचंच आहे ना. जबरदस्त दिसते ना. चला चलो दोस्तों, खाली जाऊया का? इकडे भीतीच वाटते हो उतरायला. मला माकडाचे टेन्शन येते. ट्रायपॉड घेऊन चाललो.
हा बाकी इथं एक आहे आम्हाला एक झाड मिळालंय. त्याचं नाव काय हो? झाडाचं नाव काय? दामण दामण. दामण दामण आमच्या भाषेत म्हणतात याला. हे फळ आहे रानमेवा आमच्या भाषेत ह्याला म्हणतात. अजून एक इथं होतं ना. थांबा थांबा इथं आहे थांबा. हा बघा रानमेवा आहे. याला आमच्या भाषेत म्हणतात तांबणे. तांबणे असं म्हणतात. तेच आहे. आणि हे खाताना ना आतमध्ये बिया असते आणि थोडस आंबट आंबट गोड लागते खाताना. हे लाल लाल झाले ते पिकलेत बघा. आम्ही इथं बघत उभं राहिलेलो आणि हे झाड दिसलं आम्हाला. मराठीत काय बोलतात काय माहित नाही. कुठला शब्द असेल. तांबणे म्हणतात. तांबणे आमच्या भाषेत. खूप छान लागते. चला आता इथनं परत कोल्हापूरला. हर्षित चला. आता असंच पॉइंट दिसलं की बघत बघत जायचं घराकडं. आता आम्ही इथनं निघालोय रिटर्न कोल्हापूरला. गगनबावड्याहून घराकडे निघालोय. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.